मित्रांनो, आज आपण नामधारी कोबी 25 प्लॉट पाहायला आलो आहे. हा प्लॉट पहा, नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरमध्ये हा प्लॉट आहेत. आमचे नर्सरी मित्र पण प्लॉट बघायला आलेले आहेत. तर हे कोबी लावला आहे, नंतर ऊस लावलेला आहे आणि स्वीट कॉर्न आहे. तिहेरी पीक पद्धत. तर उत्पन्नात कशी उत्पन्न कसं चांगला घेता येईल किंवा खर्च कसं मॅनेज करता येईल यासाठी उदाहरण हे स्वीट कॉर्न आहे. स्वीट कॉर्न आता 15-20 दिवसात निघतं. कोबी आहे, त्याच्यानंतर ऊस आहे. त्यामुळं साखळी पीक पद्धत किंवा तिहेरी पीक पद्धत म्हणू शकता तुम्ही. हे पूर्ण कोबीचा प्लॉट तुम्ही हा पाहू शकता. नामधारी कोबी आहे. ह्याचे पानं पहा, ब्ल्यूश पानं, रफ पानं, अतिशय दणकट आणि गड्डाही पूर्ण कॉम्पॅक्ट येतो. लागण पहा, डबल लाईन केलेली आहे, 2 लाईनमधलं अंतर, सरीतलं अंतर आणि ऊसाच्या कांड्या लावलेल्या आहेत. तर या शेती करताना थोडी अशी जरा शेती केली तर आपल्याला नक्कीच एक सपोर्ट मिळून जाईल, आधार मोठा राहतो की बाबा कोबीतून ऊसाचा खर्च निघेल, स्वीटकॉर्नमधून कोबीच खर्च निघेल आणि ऊसाचं किंवा कोबीचं येणार उत्पन्न 100% आपल्या पदरात पडेल. तर हा नामधारी कोबी जबरदस्त हा प्लॉट आहे, पाहू शकता. कोबी आणि स्वीटकॉर्नचा हा पूर्ण प्लॉट आणि जोडवळ पद्धत किंवा पीक पद्धत करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. जबरदस्त. सकाळी तुमचाच फोन आलता मला. हो दादा, मीच फोन केलता. पाऊस आणि घाण ह्याच्यातनं आलोय बघा. बाकीपेक्षा नामधारी कोबी चांगला वाटतोय मला बेस्ट आहे ना. हा, बेस्ट वाटतं. काय आता वजनाला कसं आहे काय. मित्रांनो नमस्कार. आज आपण एक नर्सरी मित्रांना भेटणार आहे. तेही आज कोबी प्लॉट पाहायला आलेले आहेत. त्यांचंही मत आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्ते. एकदा तुमची ओळख करून द्या. मी वैभव सावडे, अरिहंत रोपोटे, जोरात बोला. हां, तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. हां हां. आणि आपण आज शिरडोन येथे बसू मोरडे यांच्या नामधारी कोबी 25 नंबर या प्लॉटवरती प्लॉट पाहण्यासाठी आलेला आहे. हां हां हां. लागण करून येणे आता 50-55 दिवस झाले आहेत. हां हां. आणि या एकदम खराब वातावरणात सुद्धा दादानी चांगलं प्लॉट आणलेला आहे. या व्हरायटीवर घाण्या करपा चा प्रादुर्भाव एकदम कमी दिसतोय. पानं एकदम रहाट आहे त्याची. हां हां हां. कशी वाटते बाकीपेक्षा व्हरायटी? नाही, पलीकडे सेंट लावलाय त्या तुलनेत व्हरायटी खूप चांगली आहे, काय प्रॉब्लेम नाही. अच्छा, ठीक ठीक. खूप खूप धन्यवाद दादा.